चोरी केली ती दारूची. बर गायरानामध्ये फॉरेस्टमध्ये हां एक दारूचं टायर होतं बर मोठं. हां आणि मी बैलावर गेल्यानंतर माझी टिपण मोडली. हां ती सुतराया मेटावर नेऊन टाकली म्या. हां आणि परत तिथं संडास लागल्यावर संडासला गेलो त्या फॉरेस्टमध्ये. बर आणि बसून एक दगडाचा ढीग दिसला मला. बर मग एक छोटासा एवढा खडा घेतला हरभर एवढा, हां सहज फेकला तिकडं. हां ती बरोबर त्या दारूच्या फुग्याला लागला हां आणि माझ्याकडं अंगावरती दगड आला. हां उठलो मग म्हणलं याला ह्याचं काहीतरी आहे, ते रबराला उडून दगड तुमच्याकडे आला का? हां. हां काहीतरी आहे म्हणलं इथं. हां मग ते 2-4 दगडं काढली बाजूला. हां बघितलं तर एका पोत्यामध्ये ती फुगा. बर मग पुन्हा आता न्यायचं काही धाडच होईना माझं. हां दिवस मावळला, घरी बैल आणून बांधले. हां आणि शेजारला एक चुलत भाव आहे, त्याला म्हणलं अशी अशी भानगड आहे, करूया का? हां ती म्हणलं मी करू लागतो तुला, हम्म, पण तू काय माझं नाव घ्यायचं नाही, पुन्हा कळलं तर. हम्म, नाही नाव घेत म्हणलं, संग चला. हां काठी घोंगडं घेतलं, गेलो असं वाकत वाकत त्या फॉरेस्टात. हम्म, तर ज्याची दारू होती हम्म. ती नवरा बायको बघत उभं राहील ते असं बर चांदणं पडलेलं. हां आणि कुत्री आमच्या मागं लागलेली गावातली. हां ती नवरा बायको बघते ती उगं तिथनं. हम्म. पण अंधारचं कोण आहे त्यांना तर काय माहीत. बघत होती म्हणजे ती नजराकत बसली होती काय तिथं? ती कुत्री तिकडे ती फुगाची दडून होतं दारू, हां त्या बाजूला कुत्री बुकायला लागली. बर 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 आणि चांदण्याचं 2 माणसं त्यांना दिसली. बर ती गप्पच उभा राहिली, पुढे काय आली नाही ती. हां ती फुगा उचलला, टाकला पाटकुळी, हां डायरेक्ट आणलाय तर घरी. हिरीचं कचरं होतं दगडं, हां उकरलं असं खरा खरा आणि त्यात टाकला. बर आणि भोपळ्याचा येल होता वरनं झाकला. हां आणि सकाळभर बैल सोडली, पाण्याला नेली का एक गलास बुडवायचा, त्यात मारायचा आणि आऊत झोपायचा. हां हे असा नित्य नेम ठेवला आठवडाभर. बर पुन्हा मग ती जोडीदार काय म्हणला, लागा आपल्याला सवय लागल हम्म, दारू प्यायची, हम्म. त्यापेक्षा विकून टाकूया कुणाला तर.